हे हाय नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहिले पाहिजे. मी श्रद्धाच ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज खेकडी आणलेत, तर त्याची भाजी कशी करायची ती बघणार आहे आपण. येऊ नका अंगावरती, बिलकुल यायचं नाही. इथंच गप्पपणे बसायचं आहे. थांबा, आता तुम्हाला ते शिजून खाणार आहे. आता इथे ती खेकडी आणताना पूर्ण जिवंतच आणली होती. आता ते खेकडी मोडत आहेत, त्याचे ते नांगे आणि त्याचे पाय जे आहेत ते मोडत आहेत. आता इथे ते खेकड्यामध्ये जे पिवळं असतं ना, तर त्याची चटणी करतात. तर ती आता स्वच्छ धुवून घेते. ते स्वच्छ धुवून मग ती खेकडी पण स्वच्छ धुवायची. आता परत एकदा इथे मी खेकडी स्वच्छ धुवून घेते. त्याला खूप माती असते, तर त्याच्यामुळे ते 3-4 वेळा तरी पाण्यातून काढायचे धुवून. तर आता इथे स्वच्छ धुवून घेते मी. धुवून घेतल्यावर मग त्याचे जे छोटे छोटे पाय असतात ते मिक्सरला लावून घ्यायचे आणि ते एकदम बारीक करायचे. जेवढं बारीक होईल तेवढं ते बारीक करून घ्यायचे आणि मग त्याचं ते पाणी काढून घ्यायचे. मग इथे मी सुरुवातीला सुविचार मांडले, जीवनात पुढे जाण्यासाठी चढ उतार खूप महत्त्वाचे आहेत, कारण ते आपल्याला अधिक मजबूत आणि धैर्य आणि अनुभवाने परिपूर्ण बनवतात. कारण की आपल्या लाईफमधला प्रत्येक चढ उतार आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो. त्यामुळे आपण कोणत्याही प्रॉब्लेमला फेस करू शकतो आणि संकटाचा सामना केला ना तर आपण खूप जास्त स्ट्रॉंग होतो. त्यामुळे ना जीवनामध्ये चढ उतार हे खूप महत्त्वाचे असतात. इथे ना मी काही खेकडी छोटी आहेत, तर त्याला त्याचे जे नांगे आहेत ना ते छोटे आहेत, तर मग ते बारीक करून घेते आणि ते मिक्सरला टाकते, नाहीतर मिक्सरचं भांडंच बिघडायचं. इथे नांगे बारीक करून ठेचून टाकले ना का तर मिक्सर लावून घेणार आहे. इथे परत एकदा ना मी स्वच्छ धुवून घेतले ते खेकडी जी बाकीची राहिली ती, आणि आता ह्याच्यात हे आता मिक्सर करणार आहे मी. इथे बॅकग्राऊंडला मॅचचा आवाज येत असेल, आज मॅच आहे, तो मॅच पण बघतात इथे मागे. मिक्सरला हे आता बारीक करून घेतले. आता त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ते गाळून घ्यायचे. आता मी ते त्याच्यामध्ये पाणी टाकते आणि हाताने असं व्यवस्थित ते मिक्स करून घेते, म्हणजे त्याचं जे गर आहे तर ते त्या पाण्यामध्ये येईल पूर्ण आणि त्याची जी कच आहे ती खाली बसेल. आणि आता इथे हे पाणी जे आहे ते गाळणीने पण गाळून घेऊ शकतो, पण मी नाही करत तसं. हे असं एकदम हाताने मिक्स करायचं आणि ते तसंच गाळून घ्यायचं. थोडं मिक्सरच्या भांड्याला हात लावून घ्यायचं आणि ते काढायचं व्यवस्थित. गाळणीने न गाळता पण हे असंच मिक्स करायचं आणि 1 सेकंद थांबायचं आणि मग ती गाळ खाली बसतं, पाणी वर राहतं आणि हे हाताने असं गाळून घ्यायचं ते. आणि ह्यामध्ये 2-3 वेळा पाणी टाकून ते पाणी गाळून घ्यायचं. जोपर्यंत त्याचं सफेद पाणी निघत नाही, येत नाही, तोपर्यंत ते गाळून घ्यायचं. आता इथे हे 2-3 वेळा पाणी काढून झाल्यानंतर आहे ना मग त्याच्याला फोडणी देणार आहे. आणि ते जे आपण पिवळं काढलं होतं ना, जे खेकड्यामधलं जे असतं त्याचं पण ती चटणी करणार आहे, ती पण मी दाखवणार आहे. तरी व्हिडिओ स्किप न करता पहा तुम्ही. आता इथे खेकड्याच्या भाजीला फोडणी घालते. तर इथे तेल घातलं आहे, त्यानंतर डिरेक्टली मसाला घालायचा आहे. मी फोडणीसाठी नॉनव्हेज असेल व्हेज असेल, जास्त मी कांदा आणि टोमॅटो यूज नाही करत, मसाल्यामध्ये असतंच.
आणि स्पेशली खेकड्याची भाजी करताना आहे ना जास्त मसाल्याचा वापर नाही करायचा. आताही मी जास्त प्रमाणात करते आहे म्हणून तेवढा मसाला टाकला आहे, पण मसाल्याचं प्रमाण कमीच ठेवायचं. कारण की जेव्हा आपण त्याची नांगे वगैरे मिक्सर करतो तेव्हा त्याच्यामध्ये जे गर असतं त्याच्यातलं, त्याच्या पायामधलं वगैरे, तर ते त्या रशामध्ये उतरतं आणि मग ते जास्त घट्ट राहतं. त्याच्यामुळे मसाल्याचं प्रमाण हा कमीच ठेवायचं. आणि जेवढा खेकड्याचा रस्सा पातळ असेल तेवढेच त्याची टेस्ट भारी असते, खूप छान लागतं ते. आणि चुकून जरी मसाला जास्त झाला ना तर मग आपण पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढवायचं, पातळ करायचं. पातळ भाजी ती छान लागते. आणि इथे आता आपण मसाला छान तेलामध्ये परतून घेत आहे. इथे आता भाजी करताना लाईट्स गेली आहे तरी आता भाजीचं काम चालूच ठेवायचं आहे, भाजी घालायचीच आहे. आणि इथे दायरीमध्ये काही ते आज बैल पोळा असल्यामुळे ना इतका साऊंडचा आवाज चालू आहे खूप जास्त. आणि त्याच्यामध्ये इथे मॅच पण लावलेली आहे, मोबाईलवरती मॅच पण आहे. आणि आता इतका साऊंडचा आवाज येतो, खूप जास्त आवाज येते इथे, खूप गोंधळ आहे इकडे. आणि ह्याच्यामध्ये लाईट ये जा करते सारखी. इथे मसाला छान परतला आहे आणि आता इथे मसाले ॲड पण करणार आहे. इथे हळद, तिखट मसाला आणि धने पावडर, गरम मसाला, सगळे आपण नेहमीचे मसाले जे आहेत ते ॲड करणार आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं टेस्ट येण्यासाठी चिकन मसाला पण ॲड करायचा आहे. टेस्टसाठी, नाही केला तरी पण चालतो, पण मी करते थोडासा, त्याच्याने छान टेस्ट येते. आणि हा आता 2 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. चवीनुसार आता मीठ ॲड केलं आहे आणि इथे थोडा 5 मिनटं आपण त्याला ठेवून द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. 5 मिनटानंतर छान त्या मसाल्याला बघा तेल सुटलं आहे. आणि आत्ता हे मी खेकडी टाकते त्याच्यामध्ये आणि ते आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आणि 1-2 मिनटं त्याला वाफेवर ठेवणार आहे. आणि मग नंतर तो जो रस्सा आपण म्हणजे काढलेला आहे त्या नांग्यांचं, तर ते मिक्स करणार आहे. आता हे फक्त खेकडी टाकून घेते आणि चांगले मिक्स करते. खेकडा मसाला पण छान होतो. आता इथे 5 ते 7 मिनटानंतर बघा त्याला कशी तरी सुटले, छान शिजलं असणार आहे. आणि खेकडी काही लगेचच शिजतात, 10-15 मिनटं त्याला खूप झाली आणि खूप छान त्याला तरी सुटले. आणि आत्ता हे जे पाणी होतं ते आपण ॲड करणार आहे. असं खेकडा मसाला पण छान लागतो खाण्यासाठी आणि रस्सा पण त्याहून छान लागतो. आता आपण हे पाणी ॲड केलं आहे आणि जर त्याच्यामध्ये थोडंसं घट्ट वाटलं तर आपल्याला, तर पुन्हा एकदा पाणी टाकून द्यायचं. तो गरम करून टाकलं तरी बेस्ट राहतं ते. आता इथे मी खेकड्याचा रस्सा करून बाजूला गॅसला ठेवला आहे उकळी येण्यासाठी. आणि इथे तव्यामध्ये ना जे आपण त्यातून पिवळं काढलं होतं खेकड्यामधून, तर त्याची ती चटणी घालते. तर त्या चटणीसाठी फोडणीला तेल टाकून, तुम्ही तव्यात करा, पॅनमध्ये करा, छोट्या कशातही करा, छानच होते. पण तव्यामध्ये केली ना खूप भारीच लागते. तर त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे. तिथून तिखट मसाला, हळद, गरम मसाला, म्हणजे आपण सगळे जे मसाले टाकतो फोडणीसाठी ते टाकायचे. थोडंसं हलकंसं मीठ टाकायचं. ते सगळे मसाले मिक्स करायचे आणि मग त्याच्यामध्ये ते जे पिवळा गर जो आहे तर तो ॲड करायचा आणि ते असं एक चमच्याने एकसारखं हलवत राहायचं. आणि एक सेकंदासाठी 2-3 वेळा त्याला झाकण ठेवून द्यायचं. आणि ही जी चटणी आहे तर ती भाकरीसोबत खूप जास्त छान लागते. तुम्ही पण अशी करून बघा, खूप छान लागेल, तुम्हाला आवडेल. पहिले तर मला ही चटणी करतात हे माहीत नव्हतं, पण लग्नानंतर इकडे आले तेव्हा आईने मला हे सांगितलं असं करायचं असतं आणि खायचं, म्हणून छान लागते. मग तेव्हा त्यांनी मला दिलं होतं, मग मी खाल्लं होतं, मला आवडलं फार ते. आता इथे मी त्या चटणीला आहे ना झाकण ठेवून लगेच काढून परत मिक्स करत होते, हलवत होते, ते हलवून घेत होते भाजी. तसंच
ती भाजी टाकल्यानंतर आहे ना इथून हलायचंच नाही, कारण की जर का 1 सेकंद जरी तिथून आपण बाजूला गेलो ना तर ती करपते चटणी. त्याच्यामुळे आपण तिथेच थांबून ती चटणी बघायची. ती एक 5 मिनटात होऊन जाते चटणी. आता ही चटणी पूर्णपणे झाली आहे. आता 1 सेकंद त्याला झाकण देऊ, ठेवून देऊ आणि गॅस बंद करायचा आहे. इथे आता भाजीला छान उकळी आली आहे. बघूया आपण. शिजलं पण असेल ते आता. आता एक 5 मिनटं अजून त्याला उकळी येऊन देऊन मग गॅस बंद करून द्यायचं आहे आणि भाजी आपली आता ती रेडी आहे. आता ही चटणी पण झाली आहे, तर आता एका बाउलमध्ये ती काढून घेते आणि आता आम्ही जेवायला घेतो आहे. तर तुम्ही पण या सगळ्यांनी जेवायला. चला तर मग जेवूया आपण. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. टिल देन बाय.